दोन भुजांमधील कोण कोण 90 अंशापेक्षा लहान असेल तर त्यांना लघुकोन असे म्हणतात. आज आम्ही विशालकोन तयार करून दाखवणार आहोत. 90 अंशापेक्षा मोठा असलेल्या असेल पण 180 अंशापेक्षा लहान असलेल्या कोणाला विशालकोन असे म्हणतात. आज आम्ही तुम्हाला प्रविशालकोन हा करून दाखवणार आहे. प्रविशालकोन 180 अंशापेक्षा मोठा असतो आणि 360 अंशापेक्षा लहान असतो. त्याला प्रविशालकोन असे म्हणतात. आज आम्ही तुम्हाला पूर्ण कोन करून दाखवणार आहोत. पूर्ण कोन दोन भुजांमधील 360 अंशाचा कोन होत असेल तर त्याला पूर्ण गोल असे म्हणतात. आज आम्ही काटकोन हा कोन तयार करून दाखवणार आहोत. दोन भुजांमध्ये 90 अंशांचा कोन असेल तर त्याला काटकोन असे म्हणतात. कोन दाखवणार आहोत. दोन भुजांमध्ये 0 अंशाचा कोन असेल तर त्याला 0 अंशाचा कोन असे म्हणतात. अजून आज जा मनीषा. आज आम्ही सरळ कोन करून दाखवणार आहे. दोन भुजांमध्ये 180 अंशांचा कोन तयार झाला तर त्याला सरळ कोन असे म्हणतात.